सर, महत्त्वाचा एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल यामधून जे आदिवासी आमदार आहेत, जे आदिवासी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात, अशा आमदारांना संधी देण्यात आलेली आहे। तर शिवसेनेकडून आपण आहात, कशा प्रकारे आपण बघताय या सगळ्या गोष्टीकडे? खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली बीजेपीकडनं एक आदिवासी लोकप्रतिनिधीमधून प्राध्यापक अशोक उईकेंना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात घेतलं गेलेलं आहे आणि राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या गटामधनं नरहरी झिरवाळ साहेबांना त्या ठिकाणी नेतृत्व दिलं गेलेलं आहे। आम्ही शिवसेनेमध्ये या ठिकाणी जवळजवळ 6 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत आणि 6 आमदार निवडून आलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोणालाही एक म्हणजे मंत्रिमंडळात त्या ठिकाणी घेतलेलं नाही। त्यामुळे आदिवासी आमदारांमध्ये त्या ठिकाणी नाराजी असणं स्वाभाविक आहे। आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आदिवासी कार्यकर्त्यांकडून प्रश्न विचारले जातात की तुम्हाला या ठिकाणी सेनेला म्हणजे आमच्या पक्षाला आदिवासींची गरज आहे किंवा नाही, तसं अशा प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निरुत्तर होतो असं। परंतु आशा आहे की भविष्य काळामध्ये शिंदेसाहेब या ठिकाणी निश्चितच आदिवासी समाजाला त्या ठिकाणी न्याय देतील अशी आशा आहे। गेल्या वेळी आम्ही बघितलं होतं मंत्रालयामध्ये आदिवासी आमदारांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं आणि या सगळ्या आंदोलनाची फलश्रुती काय मिळाली किंवा त्यानंतर देखील आदिवासी आमदारांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेत का, असं वाटतं का आपल्याला? खरं म्हणजे बऱ्याचदा कुठलंही सरकार असो मी म्हणजे या सरकारच्या बाबतीत म्हणणं कुठलंही सरकार असो त्या ठिकाणी आदिवासी समाजाला त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं असं। परंतु आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी जे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत ते पोटतिडकीने काही प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो, परंतु त्याला फारसं प्राधान्य दिलं जात नाही। परंतु आताचं जे मुख्यमंत्री आपलं देवेंद्र फडणवीस साहेब आहे, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि या ठिकाणी निश्चितच आदिवासींच्या पेसाच्या संदर्भातले प्रश्न असेल किंवा आदिवासींच्या कोट्या सर्टिफिकेटच्या संदर्भातला प्रश्न असेल, हे 2 प्रश्न जे आहे अत्यंत गहन आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच हे शासन या आपलं पेसा कायद्याअंतर्गत जे काही नोकर भरती आहे त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देतील आणि आदिवासींच्या सवलतीवरती जे अतिक्रमण करत आहे त्या अतिक्रमणाला त्या ठिकाणी निश्चितच हे सरकार पायबंद घालेल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे। काय वाटतं, हे सगळे प्रश्न मांडण्यासाठी किंवा या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी सोडवण्यासाठी शिवसेनेकडून एक आदिवासी मंत्री असायला हवा किंवा आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मंत्री असायला हवा होता? नाही, निश्चितच या ठिकाणी कोणी बरं का की 6 आदिवासी जे आमदार आपल्या शिवसेनेमध्ये आहे त्यांना कुठेतरी एक प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी ते दिले गेलेलं नाही। परंतु ह्या ठिकाणी मला वाटतं एक लोकप्रतिनिधी अजूनही म्हणजे प्रलंबित आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच एका जागेवरती त्या ठिकाणी आदिवासी बांधवांचे त्या ठिकाणी म्हणजे आपलं त्याला नेतृत्व दिलं जाईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आदिवासी आमदारांना देखील प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी करत आहेत। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।